आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। बुलढाण्याच्या खामगावात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दौरा। 1600 कोटी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करणार। मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री 9 ऑक्टोबरला रायगड दौऱ्यावर। रायगडच्या माणगावमध्ये लाडकी बहिणी कार्यक्रमाचं आयोजन। पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या आज आणि उद्या बैठका। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या बैठकांची मालिका। पुण्यातील मतदारसंघांचा आढावा घेणार। खासदार श्रीकांत शिंदे 8 ऑक्टोबरला परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर। युवा सेनेकडून खानापूर फाटा इथे होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरू। येत्या 8-10 दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल। अजित पवारांकडून निवडणुकीचे संकेत। हेवे दावे बाजूला ठेवून माहितीचा धर्म पाळा, अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। अमरावतीच्या धामणगाव इथे रेल्वे मतदारसंघावर ठाकरेगडाचा दावा। ठाकरेगडाचे अभिजित ढेपे यांचा शिवसंकल्प मेळावा। ठाकरेगडाच्या दाव्यानं काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांचं टेन्शन वाढलं। राजेंद्र गावित काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीसाठी राजेंद्र गावित उपस्थित। गावित शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक। पालघर वसई विरार विभागामध्ये ठाकरे गटातील 100हून अधिक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। स्थानिक राजकारणाला कंटाळून पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। नाशिकमध्ये काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी मुलाखत दिली। विधान परिषद निवडणुकीमधील क्रॉस व्होटिंगमुळे खोसकर चर्चेत। केज मतदारसंघावरून भाजपा आणि मित्रपक्षांची डोकेदुखी वाढणार। केज मतदारसंघाची जागा पप्पू कागदेंना मिळावी। केज मतदारसंघावर आरपीआय आठवले गटाचा दावा। भाजप नेत्या संगीता ठोंबरेंनी घेतली शरद पवारांची भेट। बीडच्या केज मतदारसंघातून संगीता ठोंबरे विधानसभेसाठी इच्छुक। दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात शरद पवार गटाचा सर्व्हे। आंबेगावमध्ये परिवर्तनाची लाट, सर्व्हेमध्ये माहिती। देवदत्त निकमांची वळसेंविरोधात लढण्याची तयारी। सोलापूर जिल्ह्यामधल्या 11 विधानसभा जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार देणार। जिल्हाध्यक्ष विकास आलदर यांची माहिती। अतिवृष्टीमुळे राज्यामधल्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी सरकारकडून 997 कोटींची मदत। सर्वाधिक लाभ मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांना होणार। निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश। परभणी जिल्ह्यामधल्या पूर्णा तालुक्यामध्ये सोयाबीन काढणीला वेग। पावसानं विश्रांती घेतल्यानं शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीचं काम उरकलं। परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून खरीप नंतर रब्बीची तयारी सुरू। मशागतीच्या कामांना वेग। सत्तारांविरोधात राज्य बाजार समिती सहकारी संघ आक्रमक। लासलगावसह राज्यामधील 305 बाजार समित्या उद्या बंद राहणार। सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर। सोलापूरसाठी 10 आणि बार्शीसाठी 11 नोव्हेंबरला मतदान होणार। 11 तारखेलाच मतमोजणी होणार। बाजार समिती निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापणार। महाराष्ट्रामधून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू। नंदुरबार जिल्ह्यातून परतीचा प्रवास। हवामान पोषक राहिल्यास नियोजित वेळेमध्ये राज्यातून मोसमी पाऊस माघारी परतणार। पुण्यामधल्या लाडकी बहिणी योजना कार्यक्रमाच्या 3.5 कोटींच्या खर्चावरून वाद। निविदा न काढता खर्च केल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयाचा डीपीसीतून निधी देण्यास नकार। महिला आणि बालविकास विभागाची राज्य सरकारकडे धाव। पुण्यामधल्या भोर तालुक्यामधल्या 44,274 लाडक्या बहिणींच्या खात्यावर तिसरा हप्ता जमा, तर 6,000 महिलांचे आधार लिंक नसल्यानं अद्याप खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत। रायगडच्या कर्जतमध्ये शिवसेनेकडून अभिनेत्री, खेळाडू, आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांचा सन्मान। मनीषा कायंदेंच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव। पुण्याच्या भोरमध्ये आदिवासी कृषी समिती आणि हुतात्मा नाग्या महादूष कातकरी आदिवासी समाज संघटनेचा मेळावा। आमदार संग्राम थोपटेंची उपस्थिती। एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये 5,000 इलेक्ट्रिक बस आणि 2,200 डिझेल बस दाखल होणार। तर स्थानकांच्या सुधारणेसाठी 110 कोटींचं टेंडर 4-5 दिवसांमध्ये प्रसिद्ध होणार। एसटी महामंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष भरत गोगावलेंची घोषणा। पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापूर विमानतळाचं उद्घाटन। उद्घाटनानंतर मुंबई ते सोलापूर विमानसेवा लवकरच सुरू होणार। राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती।